जर तुम्ही तुमच्या बाळासाठी सॉलिड फूड सुरू केलं असेल तरी हेल्दी आणि झटपट होणारं होममेड बेबी फूड प्रेमिक्स नक्की ट्राय करून बघा. यासाठी मी मखाने, ओट्स, काजू, बदाम आणि अक्रोड वापरलेत. मखाने जरा जास्तच घेतलेत कारण त्यातले काही बेबी फूडसाठी वापरायचे आहेत, तर काही माझ्या मुलासाठी पेरी पेरी मखाने बनवणार आहे. त्यामुळे मी एकदाच सगळे ड्राय रोस्ट करून घेतले. प्रमाण सांगायचं झालं तर साधारण 1.5 वाटी मखाने, 1 वाटी ओट्स, 4-5 काजू बदाम, अक्रोड घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता, पण एकदमच खूप जास्त प्रेमिक्स करून ठेवू नका. ताजा बनवलेलं नेहमीच चांगलं. सर्वात आधी मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घेतले. त्यानंतर ओट्स, काजू, बदाम, अक्रोड हे सगळं ड्राय रोस्ट करून घेतले. हे सगळं पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतले. रवा मात्र मी वेगळा भाजून ठेवते, कारण कधी मला फक्त रव्याची खीर किंवा रव्याचा दुसरा पदार्थ बनवायचा असेल तर तो लगेच वापरता यावा. यानंतर हे प्रेमिक्स एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. यानंतर मी नाचणीचं सत्वही बनवणार आहे, तर याला 2 दिवस लागतील मोड यायला. त्यानंतर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. हे मी दुसऱ्यांदा बनवते आणि यावेळेस मी जरा जास्त बनवते कारण ते तारूला खूप जास्त आवडतं. बाळाला द्यायच्या वेळी 2 चमच प्रेमिक्स पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा. गुठळ्या नका होऊ देऊ. 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजवा. तुमच्या बाळाच्या वयानुसार त्याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा थोडी घट्ट ठेवा. आणि हे तुम्ही दिवसभरातून 1 वेळा लंचला किंवा डिनरला देऊ शकता. आणि प्रत्येक बाळाची वाढ ही वेगळी असते, त्यामुळे दुसऱ्या बाळाशी तुलना करू नका. तुमचं बाळ आनंदी आहे, ॲक्टिव्ह आहे आणि व्यवस्थित वाढत असेल तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांना भरपूर प्रेम आणि योग्य काळजी आणि पौष्टिक आहार द्या. आणि हो, प्रत्येक आई आपल्या बाळासाठी खूप प्रेमाने आणि काळजीने सगळं करत असते.